हमें गौतम बुलाते हैं, हमें गौतम बुलाते हैं। चलो उठो ए बौद्धो, अब हमें गौतम बुलाते हैं, हमें गौतम बुलाते हैं। न जाति भेद है कोई, न ऊंच और नीचता का भाव, जुदा हर दोष अवगुण से तथागत बुद्ध का वो गान। जहाँ शांति के सुख सागर में मानव नित नहाते हैं, चलो उठो रे बौद्धो, अब हमें गौतम बुलाते हैं, हमें गौतम बुलाते हैं। हो पथ पर स्नेह उजियारा, श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनी। श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनी। पर्सेंट आहे, पण आपण ते कितपत मानतो हे आपला डिपेंड आहे. आता वेळेचा शब्द आपण घेतलेले आहे, तर खरंच आपण ते अंतकरणात आणले का, किती प्रकारात आचरणात आणलं, याबद्दल मी सुबोधला विनंती करतो की त्याबद्दल आम्हाला 2 शब्द त्याने सांगावे. तशी त्याला बोलतो कारण त्याने स्वागत म्हणून छोटंसं फुल सुरू. जय हिंद. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार वंदन अभिवादन करतोय व आजच्या या 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. सर्वप्रथम आज या महाप्रजापती गौतमी बुद्ध विहारातल्या सर्व महिला मंडळींनी, ज्या माझ्या काही आधीच्या मार्गदर्शिका आहेत, अशा सर्वांनी मला इथे बोलण्याचा चान्स दिला, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदनपूर्वक आभार मानतो. आज आपण इथे 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला साजरा करण्यासाठी एकत्र जमलो. त्यामागे काय इतिहास आहे? बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर 1956ला आम्हाला मार्गदर्शन केले. ते कोणते मार्गदर्शन होते याबद्दलची मी आज तुम्हाला थोडी जे काही माझ्याकडे नॉलेजबद्दल माहिती आहे ते मी शेअर करेन. कारण की जे आपल्याला ठावे ते दुसऱ्याला सांगावे, आपल्याला जे माहिती आहे ते दुसऱ्याला द्यावे, कारण की त्याच्याने आपलं ज्ञान वाढते आणि दुसऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होतो. त्यामुळे मी शुभम डहाट, इंडियन अलायन्स मुवमेंट आणि आंबेडकर बुद्धिस्ट सोसायटीच्या नॅशनल ऑर्गनायझर, तालुका लेवल महाराष्ट्र विदर्भ लेवल नाही तर नॅशनलमध्ये माझं काम सुरू आहे. जवळपास 30 ते 40 लोक माझ्या अंडरमध्ये आता काम करतात. या अंतर्गत जे बाबासाहेबांचे कार्य आहेत, जे बाबासाहेबांनी त्यांच्या बायलॉज म्हणजे संविधानामध्ये आम्हाला सांगितले, ते कार्य आपल्याला कसं आपल्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल, ते कार्य आपल्याला कसं जास्तीत जास्त लोकांना रोजगार देऊ किंवा आणखी आमचे युवक जे इकडे तिकडे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार देण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे, ते मी या आंबेडकर बुद्धिस्ट सोसायटी आणि इंडियन अलायन्स मुवमेंटच्या माध्यमातून करत आहे. तर बाबासाहेबांनी आम्हाला हे सर्व काम सांगितले, परंतु याचे वाचन आपण सुद्धा कमी प्रमाणात झाल्यामुळे काही लोकांना त्याचा अर्थ कळला, काही लोकांना ते कळू शकलं नाही. ज्यांना कळलं त्यांनी स्कूल, कॉलेज, हॉस्टेल, हॉस्पिटल बांधले. आपल्या बाजूला याचे उदाहरण आहे, एक लता मंगेशकर प्रियदर्शनी कॉलेज, रायसोनी कॉलेज हे उदाहरण आपल्या बाजूला आहे.
परंतु आपल्या समाजाचं असं काहीही आतापर्यंत डेव्हलप झालेलं नाही. बाबासाहेब म्हणते सोसायटीचे असावं, व्यक्तिगत होऊ शकते. बाबासाहेब म्हणतात की एका व्यक्तीची उंची वाढली म्हणून समाजाची उंची वाढत नाही, त्यासोबत समाजाचीही उंची आपल्याला वाढवावी लागेल. तर हे बाबासाहेब म्हणतात. तर बाबासाहेबांनी आम्हाला संस्कार सांगितलेले आहेत. मी आज इथल्या प्रोग्राममध्ये तसेच नालंदा बुद्धविहार इच्छाही प्रोग्राममध्ये गेलो. तिथल्या प्रोग्रामला मी 12:30 वाजता गेलो, त्यांचा टाईम होता 8 वाजता. इथल्या प्रोग्रामला मी जवळपास 10-10:30च्या नंतर इकडे सुरू झाला. म्हणजे आपण थोडं काय टायमाच्या याच्यामध्ये गडबड आहे. म्हणजे संस्काराच्या पार्ट आहे, संस्काराच्या पार्ट आहे. कारण की जे संस्कार समाजामध्ये यावं त्यामुळे ते रुजलेलं नाही, त्यामुळे हे थोडं होत आहे. तर ते येऊन जाणं काही दिवस लागतं. एका वेळेस सगळं काही चेंज होत नाही, त्याला पण वेळ लागतो. त्यामुळे बाबासाहेबांनी आम्हाला दिलेले 4 संस्कार आहेत. एक आहे नामकरण संस्कार. आता हे बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचे भवितव्य या पुस्तकामध्ये सांगितलेले आहे. आणि समाजामध्ये आणखी धर्मप्रचारक, वाईट कपडे घालणारे प्रचारक, भिक्खू यासारखे प्रचारक समाजात आहेत, परंतु ते पद्धतीने संस्कार सांगत आहेत. कुणी 13 सांगतात, कुणी 16 सांगतात, कुणी 10 सांगतात. परंतु आम्ही ज्या स्टडी केली तर बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचे भवितव्य या पुस्तकामध्ये 4 संस्कार सांगितलेले आहेत. ज्यामध्ये पहिला संस्कार येतो नामकरण संस्कार. म्हणजे मनुष्याचा जन्म होईल त्याला एक नाव द्यावं लागेल. दुसरा संस्कार सांगितले आहे दीक्षा विधी संस्कार. तिसरं संस्कार सांगितलं बाबासाहेबांनी विवाह संस्कार. आणि चौथा आहे अंतिम संस्कार. म्हणजे मनुष्याला 3 संस्कार तर घेणे गरजेचेच आहे. एक तर त्याचा जन्म, नाम, दुसरा आहे त्याचा विवाह. कधी कधी कोणी विवाह करते, काही करत नाही, त्याच्यामुळे तो संस्कार त्याच्या सुटून जाऊ शकतो. परंतु तिसरा अंतिम संस्कार जो आहे, चौथा, तो तर करावाच लागतं. आणि आपल्या मधला हा जो दुसरा संस्कार आहे धम्म दीक्षा विधी संस्कार, हा फारसा सुटत आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरी हा विधी करावा. आपल्या लहान मुलांना दीक्षा द्यावी. दीक्षा विधी म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षा दिली म्हणून आम्ही दीक्षा घेतली असं होत नाही. बाबासाहेबांनी त्याच वेळेस बोलले की दरेकाला दीक्षांतरित करावे. याचा अर्थ असा की यानंतर सुद्धा तुम्ही धर्मांतर धम्मदीक्षेचे प्रोग्राम लावावे आणि प्रत्येक माणसाला दीक्षा द्यावी. म्हणजे त्यामध्ये उपासक उपासिका, पांढरे कपडे घालणारे आणि भिक्खू संघ यांना ही जबाबदारी बाबासाहेबांनी दिलेली आहे. तर आम्हाला धम्मदीक्षेचे प्रोग्राम आम्ही ज्यापर्यंत लावणार नाही त्यापर्यंत आम्ही बाबासाहेबांनी सांगितलेल्या 56ला जी दीक्षा दिली ते काही साध्य होणार नाही. त्यासाठी बाबासाहेबांनी आम्हाला जे फॉर्म्युला दिलेला आहे, जर बाबासाहेबांनी आम्हाला सांगितले की दीक्षा द्यावी आणि जर बाबासाहेबांनी दीक्षा घेतली नसती, 56ला जर दीक्षा घेतली नसती तर आमच्याकडे प्रश्न असता की दीक्षा कशी द्यायची. परंतु बाबासाहेबांनी तर दीक्षा घेतली पण आणि आम्हाला दिली पण, तर आमच्यापाशी ऑलरेडी तो सोल्युशन उपाय आहे की अशी दीक्षा घ्यावं लागतं, लोकांना गोळा करावं लागते, त्रिशरण आणि पंचशील तेवढीच दीक्षा होते. जे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरला दिली त्याच पद्धतीने आपल्याला दीक्षा द्यायच्या, दुसरं काहीच करायचं नाही. तर या दीक्षेच्या मागे एक अर्थ असा आहे की दीक्षा घेतल्याने माणूस कट्टर होतो. काय होतो? कट्टर. नाहीतर काय होते, एका मॅनमध्ये 2 तलवारी ठेवल्या जातात. म्हणजे समोर बुद्ध बाबासाहेब, आतमध्ये दुसरंच काही दिसतं. तर हे असते एका मॅनमध्ये 2 तलवार, असे राहू शकत नाही. परंतु आपल्या समाजामध्ये, आपल्या समाजात नाही तर इतर सगळीकडे असं दृश्य आहे. आपण काय करतो, आपल्या समाजाचं चेक करतो. त्यामुळे आपण त्या समाजात वावरत असतो, त्यामुळे आपल्याला आपल्या समाजाच्या आधी दिसतो. त्यामुळे जे मी जसं आदिवासी समाजामध्ये सुद्धा बिरसा मुंडा यांच्या कार्यक्रमाला गेलो तर त्यामध्येही हे जे आपल्याकडे आहे ना ते तिकडे पण आहे गडबड.
परंतु आपल्याला आपलं आधी दिसते, आपलं घर आधी दिसते. त्यामुळे सर्व समाजात या प्रकारचे विचित्र वगैरे संस्कार चालत असतात. ब्राह्मणांमध्ये बी काही आहेत तुकडे, हिंदूमध्ये आहेत, मुसलमानात आहेत, बौद्धांमध्ये, ते या प्रकारे चालत आहेत. तर संस्कारामध्ये दुसरा जो संस्कार होता दीक्षाविधी, हे आपल्या लोकांनी घरी आयोजित करावं. आणि ज्याला कुणाला दीक्षाविधीच्या आयोजन करायचं असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. मी शुल्क आंबेडकर बुद्धिस्ट सोसायटीच्या माध्यमातून आम्ही दीक्षाविधी प्रोग्राम घेत असतो. आता CRP गेट आणि इकडे वानाडोंगरी वगैरे आणि उमरेड, दुवापूर सगळ्या तालुक्यामध्ये आमचे हे दीक्षाविधीचे प्रोग्राम सुरू असतात. तर हे बाबासाहेबांनी आम्हाला दीक्षाविधी सांगितलेली आहे, त्यामुळे कट्टरता येते. आता त्याचे उदाहरण जर आपल्याला चेक करायचे असेल तर ख्रिश्चन धर्मामध्ये बाप्तिस्मा नावाचे एक विधी आहे, ज्यामुळे त्यांना 21 वेळा पाण्यामध्ये डुबवून त्यांची ती विधी होते आणि त्यामुळे तो कट्टर होतो. बाप्तिस्मा तो जेव्हा बी उठेल तेव्हा तो येशू ख्रिस्ताचेच नाव घेणार, त्यांनी त्याची ती विधी झाली असल्यामुळे त्याच्यात ती कट्टरता. मुसलमानांमध्ये खात्मा नावाचे एक विधी होते. खात्मा काहीतरी आहे, तर त्यामुळे तो जेव्हा पण तो स्वतः असतो, तो स्वतः मी मुस्लिम आहे असं कट्टर मुस्लिम आहे याची त्याला जाणीव होत असते, त्यामुळे तो कट्टर असतो त्याच्या धर्मासोबत. त्यानंतर तिसरी जी आहे ब्राह्मणांसोबत होणारी मुंजे नावाची विधी, ज्यामुळे ते ब्राह्मण नेहमी त्यांच्यासोबत मुंजे होत असते. समाजामध्ये त्यांच्या जे मुंज आहे ही लग्नापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात ते लोकांना बोलवतात. जेवढे मुंजमध्ये बोलवतात तेवढं ते स्वतःच्या घरच्या लग्नामध्ये बोलवणारे लोकांना ते मुंजाच्या कार्यक्रमात जास्त बोलवतात. म्हणजे त्यांची ती दीक्षाविधी आहे. आता 3 धर्माच्या आपण दीक्षाविधी पाहिला आणि त्यांची काय कट्टरता आहे, परंतु आमच्या बौद्ध धर्मात अशी विधी बाबासाहेबांनी दिली, परंतु आम्ही घेतल्या नसल्यामुळे ब्राह्मणांना बोलतो, परंतु लग्नात आपण जेवढे लोक बोलतो ना त्याच्यापेक्षा जास्त लग्नाला जेवढा मुंजाले महत्व देतात नाही, तेच त्याचे ते या प्रकारे ते लोक विधी करतात आणि ते आपली स्वतःची कट्टरता स्थापित करतात. परंतु आम्ही बघतो की ह्या बाबासाहेबांनी दिलेल्या म्हणजे जे मार्ग आहे तो आम्ही सुटलेला आहे कुठेतरी. त्यामुळे हे असं आम्ही जो प्रश्न येते, कारण की मी जवळपास प्रत्येक रविवारी कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या विहारामध्ये माझी विजिट होत असते धम्मसंस्कार शिबिराच्या माध्यमातून. दर महिन्याला 3 ते 4दा माझी विजिट असते. कधी अमरावती, कधी भंडारा, कधी गोंदिया, नागपूर असं माझं भ्रमण होत असते. त्यामुळे आम्ही पाहतो तर आमचा एक प्रश्न आहे की समाजामध्ये युवक हे विहारातच येत नाही, हा खूप मोठा प्रश्न आहे. तर त्यामध्ये बाबासाहेबांनी दिलेले जे सोल्युशन आहे, जर आपण ते पकडले तर युवक सुद्धा आपल्या विहारात येणं सुरू होऊन जाईल. पहिली विधी आहे दीक्षाविधी, ती युवकांची करून टाकायची, जेणेकरून त्याची कट्टरता येईल. त्याला ही जे आम्ही 22 दिले आणि ते त्यांच्या फॅमिलीच्या समोर जेव्हा देतो त्यावेळेस त्याला वेगळाच काही फील असतो, तो वेगळा माहोल असतो. त्यामुळे परिवाराच्या समोर दिलेली दीक्षाविधी आणि अशी सामूहिक घेतलेली दीक्षाविधी यामध्ये फरक आहे. लोक सामूहिक घेतात, दीक्षाभूमीवर येतात, सामूहिक घेऊन घेतात, नंतर घरी काय होते हे काही माहिती नाही. परंतु फॅमिलीमध्ये जे घेतलेली दीक्षा आहे त्याला थोडं काही वेगळंच महत्त्व आहे. तर या पद्धतीने ही दुसऱ्या विधी आहे जी बाबासाहेबांनी सांगितली. तिसरी विधी आहे लग्नविधी, ज्यामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला सोल्युशन उपाय भरपूर दिलेले आहेत, परंतु आम्ही बाबासाहेबांच्या विरोधात लग्नबी लावणे सुरू केले. त्याचे आपण चित्रीकरण पाहिलेलं आहे, त्याच्यात काही सांगण्याचा विषय नाही, परंतु बाबासाहेबांनी त्यावर सुद्धा सोल्युशन देऊन ठेवलेलं आहे की आपले विवाह कसे असावे. त्रिशरण पद्धतशीर आणि महामंगलसूत्र एवढंच सांगितलेलं आहे, फक्त एवढंच करायचं आहे, एवढंच बाबासाहेबांनी सांगितलं. कोरमळकर बाबासाहेबांनी हे प्राध्यापक कर्डक यांना हे पत्रामध्ये लिहिलं की अशा पद्धतीने बौद्ध विवाह असावे. एक पांढरं कुरण मळतं, त्याच्यामध्ये पाणी, त्यामध्ये एक धागा आणि ते वधूवराच्या हातामध्ये द्यावं. बस एवढी सिंपल ही पद्धती आहे. परंतु
आपलं जे चक्र चाललेलं आहे ती 3 नाही 4 दिवस आपले लग्न लागून राहिले समाजामध्ये. एक दिवस हल्दी, दुसरे दिवस मेहंदी, ही रिसेप्शन, ही लग्न. आणि बाबासाहेब म्हणतात की फक्त एवढ्या याच्यातलं एकच दात भोजन द्या, म्हणजे एकच जेवणावर तुम्ही लग्न करा. आता एकाच जेवणावर चुकत नसणार. तिसऱ्या दिवशी 4थ्या दिवशी गोड जेवण काय काय करतात ते सर्व प्रकार सुरू आहे. म्हणजे हे बाबासाहेबांच्या वेगळ्या ट्रॅक बाबासाहेबांबद्दल लग्नविधी सांगायचं ना, हळद मेहंदी विधी 2 हे सांगितले नाही ना, हे सांगितले नाही तरीही आपले लोक करतात. म्हणून त्याच्यामुळे जे आपलाच बाबासाहेबांनी समाजामध्ये जो काही तुमचा पैसा आहे ते समाजाचा पैसा याचे सुद्धा सोल्युशन उपाय देऊन ठेवले, परंतु आमचे वाचन नाही, त्यामुळे आम्हाला ते कळत नाही. असं होतं जे वाचतात ते थोडं समाजात जे सांगणं सुरू केलं तर होऊ शकते, समाजाला माहिती होईल आहे ना. असं दोषारोप आपण काही करणार. ठीक आहे. यानंतर बाबासाहेब तिसरा म्हणजे मातेमध्ये दफनवणार या जाळणार 2च विधी होणार आहे. त्यामुळे अर्धा तासानंतर किंवा 1 तासानंतर त्याला नेऊन गाडणारच आहे. तर एवढी कशाला पूर्ण त्याला त्रास देता. म्हणजे ज्या प्रकारे जिवंत असलेल्या माणसाला ह्युमन राईट्स आहे, मानव अधिकार आहेत ना, तसा मेल्यानंतरही त्याला तो राहू शकतो. जर माणसाला आपण असं उलटं नागडं करतात, म्हणजे पाहतो चित्र की आंघोळ करण्यासाठी मग त्याचे कपडे काढतात, त्याची होतच नाही. म्हणजे असं शरीर पण एवढं टाईट झालेलं असतं की त्याला एवढं त्रास देतात. परंतु थोड्या वेळानंतर त्याला जाणणार तरी त्याला ते सगळे विधी करतात. आणि ते कापड जे आपण आणलेले आहे ते सुद्धा तिथे नीट जाणणार आहे. म्हणजे तर त्यामध्ये सिंपल असं आहे की ज्या कापडामध्ये त्याचं मृत्यू झालेला आहे त्यामध्येच त्याला पाठवतात. त्याचं जे चिकन, अरे हो गाव पैशाचा प्रश्न आहे ना, तोच पैसा तुम्ही दुसरीकडे खर्च करू शकता, ते न्यूज जाणणाऱ्याच्या थोड्या वेळा. म्हणजे जे विधी आपण करतो, म्हणजे बाबासाहेबांनी बुद्धाचा धर्म कशावर विज्ञानावर आता, पण आपण ते काही डोकं लावतच नाही. जे आधीपासून पुरातन चालत आलेला तेच ते पुन्हा. काही लोक म्हणजे ज्या सीडी आहे, आता सीडी आलेल्या आहे स्टीलच्या प्रत्येक विहारात. तर त्यामुळे आधी ज्या सीडी व्हायच्या त्या वृद्धापासाच्या, त्यामुळे ते जेव्हा शरीर हे मृत्यू झालेलं शरीर हे खाली होत असते, खाली होत असल्यामुळे तो असा हालायची सीडी आणि त्यामुळे तुटू बी शकत होती. आणि त्यामुळे जे माणसाचे जे शरीर आहे आणि त्याचे जे डोकं आहे ते हालत होतं. त्यामुळे एखाद्या जो अनपढ व्यक्ती असेल किंवा ज्या शिकला सवरला असेल 1-2 वर्ग, त्याला असं वाटलं की याचे जे डोकं हालत आहे ते एक काम करून माझ्या खिशात 1 रुपया आहे, त्यांना ठेवला आणि त्याची रस्सी तिथून बांधली. कारण की जे रस्सी बांधत असताना ते टाईट बांधायचे आणि त्याच्याने चेहऱ्याचा विद्रूप दिसायचा नाही. तो विद्रूप दिसू नये म्हणून 1 रुपयाचा सिक्का आला. तर तो त्याच्या मागे होऊ शकते लॉजिक, 1 रुपयाचा सिक्का की त्याचा चेहरा विद्रूप होऊ नये. परंतु आताही मृत्यू झाल्यानंतर 1 रुपया आला, हे जे सगळे प्रकार आजही सुरू आहे. तर हे जे आपल्याला काही सोडायचे आहे, म्हणजे जे बाबासाहेब सोडा सांगतात आणि आपण ते तसे पुन्हा करून राहिलो, समाज समोर ढकलायचं काम सुरू आहे. या पद्धतीनं बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेले आहे की 4थं संस्कार आहे. यावर भरपूर काही बोलता येते. एक धर्मसंस्कार शिबिर आहे, त्या माध्यमातून आम्ही दिवसभर समाजामध्ये प्रबोधन करण्याचं कार्य करतो. हे 4 संस्कार. त्याच्या व्यतिरिक्त आणखी भरपूर आहेत जे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित. तर आता दुसरं सोल्युशन सांगतोय, म्हणजे मी फक्त सोल्युशन सांगत आहे की बाबासाहेबांना युवकांना पुन्हा आपल्याला जर विहारात आणायचं आहे तर दुसरा माध्यम बाबासाहेबांनी सांगितलं की समता सैनिक दलामध्ये युवकांना पाठवा. तर आपल्याला समता सैनिक दलाची शाखा ओपन करावी लागेल. ठीक आहे. तर ज्या समता सैनिक दलामध्ये तो मुलगा येईल तर त्याला जे काही त्याच्यामध्ये शिकवल्या जातं, शिस्त, तर तो शिस्त, शिकवण आणि जे काही त्याला कवायत शिकवते त्याच्यामुळे त्याच्यावर संस्कार होईल आणि तो विहारात येणं सुरू होईल. हे दुसरं माध्यम. एक दीक्षाविधी, दुसरं समता सैनिक दल. हे 2 असे माध्यम आहेत की ज्यामुळे आपले युवक हे विहारात पुन्हा जॉईन होऊ शकतात. आणि तिसरे माध्यम असे आहे की दर महिन्याला या 2 महिन्यामध्ये काही ना काही बाबासाहेबांचे आपल्या बौद्ध धर्माचे प्रोग्राम असतात. त्यामध्ये त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून काहीतरी
करून घेणे. जसं एखादा आता 7 नोव्हेंबर येणार. 7 नोव्हेंबर काय आहे तर बाबासाहेबांच्या शाळेत प्रवेश दिवस म्हणजे विद्यार्थी दिवस. तर मग विद्यार्थ्यांसाठी आपल्याला एखादी प्रोग्राम लावावा लागेल. त्यांना चित्रकला स्पर्धा असो, वक्तृत्व स्पर्धा असो, निबंध स्पर्धा असो, असे जर आपण लावले तर ते पुन्हा जे थांबलेले युवक आहेत ते विहारात येतील, त्यांना सहभाग वाढेल आणि त्यांना विहाराशी पुन्हा जोडल्या जाईल. तर या प्रकारे हे असे माध्यम बाबासाहेबांनी म्हणजे बाबासाहेबांनी आपल्या समाजाने काही काही निर्माण केलेलं आहे. तर असे जे बाबासाहेब असतात किंवा जे काही महापुरुष असतात ते जिवंतपणी पण कार्यात येतात आणि मेल्यानंतर सुद्धा कार्य करत असतात. म्हणजे बाबासाहेब जिवंत असताना सुद्धा बाबासाहेबांनी असे म्हटलं नाही की मला जय भीम म्हणा, मला बाबा म्हणा, असं कधीही म्हटलेलं नाही. परंतु आम्हाला वाटलं कि बाबासाहेब ये हमारे उद्धारक है, इसलिए हमें थोड़ा सा माझे जास्त हिंदी लैंग्वेज है, मराठी थोड़ा त्रास जाता है, तो पुनः हिंदी में जाते हैं. बाबा साहब हमारे उद्धारक है और उद्धारक होने के कारण बाबा साहब हमें लगा कि ये हमारे मसीहा है. बाबा ये हमारे मसीहा जैसे है और मसीहा होने के कारण बाबा साहब को हम कभी बाबा बोले, कभी डॉक्टर बोले, कभी और उपाधि से हमने उनको नवाजा. तो इस तरह से बाबा साहब ने हमें जो मार्ग दिया है वो है 22 प्रतिज्ञा का. और 22 प्रतिज्ञा में पहले जो आता है 5 प्रतिज्ञा ऐसी है वो हमें नाकारना है, मुझे वो करना नहीं है. उसके बाद तो बाबा साहब ने कुछ ऐसे 8 प्रतिज्ञा दी है कि जो हमें अंगीकार करना है, वो हमें स्वीकारना है. चोरी करना नहीं, व्यभिचार करना नहीं, मादक पदार्थाचं सेवन करना, ये जो है वो हमें लेना है हमारे जीवन में. और इस तरह उसके बाद में बाबा साहब की एक प्रतिज्ञा ऐसी आती की जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक करणाऱ्या असणाऱ्या मी हिंदू धर्माचा त्याग करतो. म्हणजे उस टाइम बाबा साहब नागपुर में जब ये प्रतिज्ञा बोल रहे थे, बाबा साहब ने ये जो प्रतिज्ञा दी और प्रतिज्ञा देते वक्त बाबा साहब ने एक एक प्रतिज्ञा एक एक पेज पे लिख के लाई. एक प्रतिज्ञा एक पेज, एक पेज वाचला त्याच्या खाली दुसरं म्हणजे मोठ्याने ठळक अक्षरात बिना चष्मा लावून. बाबासाहेबांचे ते फोटो बघा, दीक्षा घेताना चष्मा लावलेला नाही, विदाउट चश्मे से बाबा साहब ने वो हमें प्रतिज्ञा दी. और बाबा साहब का वो रोना, वो जब बाबा साहब ने वो 21वीं नंबर की जब प्रतिज्ञा बोली की मी माझ्या हिंदू धर्मातील म्हणजे जुन्या मनुष्य मात्राला उत्कर्षाला हानिकारक असणारा हिंदू धर्माचा त्याग करतो, उस टाइम बाबासाहेबचे मन हे गैरवरून आलं होतं, रडण्याच्या म्हणजे डोळे पाणावून आले होते. इस तरह से बाबा साहब की वो अवस्था. तो इस तरह बाबा साहब ने हमें प्रतिज्ञा दी है. और आज हम देखते हैं कि समाज में बाबा साहब से भी विद्वान लोग हमें दिखाई दे रहे हैं. क्यों? इसलिए बोल रहा हूँ, बाबा साहब से विद्वान तो हो नहीं सकते, फिर भी इसलिए बोल दिया कि समाज में बाबा साहब ने बताए हुए मार्ग जो भी है उसके विरुद्ध अपने पद्धत से आचरण कर रहे, कार्य कर रहे, इसलिए ज़्यादा विद्वान हो गए, ऐसा मैं उसका अर्थ निकालता हूँ. बाबा साहब ने जिस तरह से सभी सॉल्यूशन अगर हमें देखना है तो राइटिंग एंड स्पीचेस में मिलेगी. अभी राइटिंग एंड स्पीचेस हमारा समाज पढ़ता नहीं, ये बड़ा सवाल है. राइटिंग एंड स्पीचेस घर में रहेंगे पर खोल के देखते नहीं. अगर बाबा साहेब अगर जिंदा देखना है तो राइटिंग एंड स्पीचेस में दिखाई देंगे. आणि बाबासाहेबांचे भाषण आणि लेखन यामध्ये बाबासाहेब आहेत. बाबासाहेबांनी त्याचं सोल्युशन दिलं की बिहारात गेल्यानंतर बिहार कसं असावं, आता ते त्याच्यामध्ये जाऊन शोधावं लागलं. बाबासाहेब कुठे साहित्यात आहे, तो बाबा साहब साहित्य में है और बाबा साहब को ढूंढना है तो वो अपने को पढ़ना पड़ेगा. और हम जो पढ़ रहे हैं ते मगाशी थोडंसं तुमचं जे समोरचं पहिलं जे झालं याच्या पहिले नव्हते करत तुम्ही, परंतु हे नवीन ॲडिशन जे म्हणजे भरतेजी शिल्पंश आल्यानंतर हे सगळं ॲडिशन झालं. आम्हाला येतच नाही ना, म्हणजे भंतेजी येतात पण ते आम्हाला म्हणता येत नाही, म्हणून आम्ही प्रॅक्टिस करता. बरोबर. हां, प्रॅक्टिस करून घ्यावं आणि ज्या वेळेस भिक्खू नसतात त्यावेळेस ते आता नाही म्हणायचं. नाही आम्हाला म्हणता यावं म्हणून प्रॅक्टिस करा. म्हणून बरोबर. प्रॅक्टिस करा, म्हणता आलं पाहिजे सगळ्यांना सोबत. म्हणजे भंते जेव्हा आले, भिक्खू जेव्हा
आले तेव्हा म्हणजे तेव्हा क्षमायाचना येते. कारण मी आता म्हणता आता आले. घरी घरी तर नाही जाऊ शकत ना. म्हणून आपण रोज म्हणायचं की जेव्हा आपल्याला पाठ तो आले तेव्हाच म्हणायचं आहे. आणि पाठ व्हासाठी आम्ही ते शिकायसाठी म्हणतो. बिलकुल. हां, तर आता बस 2 मिनिटात समाप्त करतो. अरे बोल बोल ना, ना. अजून घे, बोल ना. चालू झालं ते चालू. हां, ठीक आहे. अभि आता मी बाबासाहेबांनी दिलेल्या दीक्षाविधी कशी होती यावर येतो. तर थोडा असा बाहेर होतो. तर बाबासाहेबांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षा दिली आणि बाबासाहेबांनी जे भाषण दिलं हे 15 ऑक्टोबर 1956, त्यानंतर 16 ऑक्टोबर 1956ला पुन्हा चंद्रपूरची दीक्षा. म्हणजे कंटिन्यू बाबासाहेब एवढे थकले होते, परंतु तरीही बाबासाहेबांचा प्रवास होत नव्हता. तरीही एवढ्या थकलेल्या अवस्थेत सुद्धा बाबासाहेब चंद्रपूरला गेले. ते होते राजाभाऊ खोब्रागडे, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी बाबासाहेबांना दिल्लीमध्ये तार पाठवली, म्हणजे पत्र पाठवला आणि पत्र पाठवून बाबासाहेब विनंती केली की तुम्ही नागपूरला जशी दीक्षा घेत आहे तसं चंद्रपूरला सुद्धा येऊन आम्हाला दीक्षांतरित करावं. त्यासाठी बाबासाहेब एवढे थकले होते की हे 2 दिवसाचे जे भाषण झालं, बाबासाहेबांची दीक्षाविधी झाली, बाबासाहेब तब्येत खराब होती. आणखी त्याच्या अंदरची एक वेगळी गोष्ट आहे, ते नंतर कधी सांगेल. बाबासाहेब हे दीक्षा घेताना धोतर घालून आहे, ते का घालतात ते त्याच्या नंतर सांगेल. तर बाबासाहेबांनी जी दीक्षा घेतली ते 15 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी आम्हाला एक स्पीच दिलं, म्हणजे भाषण दिलं. बाबासाहेब आधी काय म्हणतात की मी तुम्हाला कालचा कार्यक्रम आजचा कार्यक्रम काल व्हायला हवा होता. म्हणजे बाबासाहेब म्हणतात की मी पहिले तुम्हाला पुन्हा भाषण द्यायला पाहिजे. म्हणजे दीक्षा ते पहिल्या दिवशी दीक्षा दिली, दुसऱ्या दिवशी भाषण देतात, पण तरी बाबासाहेब म्हणतात की पहिल्या दिवशी मी भाषण द्यायला पाहिजे की मी दुसऱ्या दिवशी दीक्षा द्यायला पाहिजे. मग नंतर म्हणतात की अशी दिवसाची अदलबदल झाल्याने काही बिघडत नाही. कारण की बाबासाहेब 13 ऑक्टोबर 1935 येवला मुक्कामी जे बाबासाहेबांनी घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्मास आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही. आणि हे तब्बल 21 वर्ष बाबासाहेब काही थांबले नव्हते. वेगवेगळ्या समाजात जाऊन वेगवेगळ्या समाजाची परिषदा घेत होते, वेगवेगळ्या लोकांना समजावून सांगत होते की बौद्ध धर्म किती प्यारा आहे, बौद्ध धर्म किती चांगला आहे, मी धर्मांतरित करत आहो, तुम्ही सुद्धा धर्मांतरित करावं असे बाबासाहेब सांगायचे, परिषदा घ्यायचे. 1937चे एक स्पीच आहे मुक्ती कोण पथे. यामध्ये बाबासाहेब तर म्हणतात जर तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल तर बौद्ध धर्म स्वीकारा. तुमचे जीवन सुखमय करायचे असेल तर बौद्ध धर्म स्वीकारा. तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर बौद्ध धर्म स्वीकारा. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी बाबासाहेबांनी एक असं मोठे मोठे बॅनर्स आणि म्हणजे हे लागले होते, फ्लॅट्स लिहिले होते त्याच्यावर असे की इथे बौद्ध धर्म स्वीकारा, बौद्ध धर्म स्वीकारा. 1937ची गोष्ट आहे. म्हणजे 34 म्हणजे 2-3 वर्षानंतर एक परिषद झाली. त्या दिवशी 4 दिवसाची परिषद झाली. त्यामध्ये पहिली दिवसाची परिषद झाली संत महापुरुषांची परिषद. म्हणजे जे आपल्या समाजामध्ये आपण म्हणतो की संत महापुरुष जे होते, संत महापुरुष म्हणजे आपल्या समाजातले काही लोक असे घरोघरी जाऊन भिक्षा मागायचे, हिंदू धर्माचा प्रचार करायचे. जसं आता पण येतात गोसावी वगैरे, ते असे वाजवतात आणि आपल्याकडून साईबाबा के नाम से इसके नाम से उसके नाम से वो मानतात. तर या पद्धतीने आपल्या समाजातील जे महार समाजातील, चमार समाजातील, भंगी समाजातील काही जे लोक होते ते त्यावेळेस होतात. जसं बाबासाहेबांचं एक जिक्र येते, बाबासाहेब जन्माच्या आधी भीमाई ही नदीवर कापड म्हणजे कपडे धुवायला गेली होती. तिथे त्यांचे म्हणजे बाबासाहेबांचे जे मोठे बाबा हे आले आणि त्यांना म्हटलं की आपल्या कुळामध्ये एक उद्धार करणारा एक 14वा रत्न जन्मास येणार आहे. म्हणजे ते पण एक साधू संन्यासी होते. तर त्या काळात बाबासाहेबांनी सुद्धा 1937मध्ये साधू संतांची परिषद घेतली आणि त्यांना हे सांगितलं उपाय की तुम्ही समाजामध्ये जाऊन हे सांगा की मी बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्माचा स्वीकार हे समाजात जाऊन सांगा हे सांगितलं. फक्त दुसरं काही उपाय सांगितले नाही. आणि त्याच्यावरून आपल्याला हे शिकण्यात येते
की आपण जे आपल्या समाजाच्या व्यतिरिक्त लोकांना आपल्यासोबत ठेवतो, त्यांना बाबासाहेब सांगतो, अदर लोकांना ठेवतो ना सोबतीला आणि बाबासाहेब सांगतो. परंतु इथून सोल्युशन असं आहे की त्यांना बाबासाहेब सांगितल्यानंतर त्यांना त्यांच्या समाजात पाठवायचं आणि त्यांना म्हणा तुम्ही तुमच्या समाजात आहे, माझं बाबासाहेब सांगा. नाहीतर आपण काय त्याला 10 वर्ष 20 वर्ष सोबत होतो, मेरा दोस्त है, ये हिंदू है और इसको बाबासाहेब पसंद है, म्हणजे विचार पसंद आहे असं सांगतो. तो आपल्यासोबतच घुमते, परंतु तो त्याच्या समाजात जाऊन सांगत नाही ना, तो कधी सांगतो. म्हणून बाबासाहेबाच्या तिथून असा सोल्युशन येते की संत महापुरुष आले ना आपल्या समाजामध्ये जाऊन दुसऱ्या समाजात सांगा. म्हणजे हा सोल्युशन आपल्याला तिथून घेऊन घ्यायचा. बाबासाहेब प्रत्येक गोष्टीमध्ये जे काही सांगतात त्याच्यातून सोल्युशन काय होतो तो आपण पाहायचं. दुसऱ्या दिवशी झाला चमार भोंगींची परिषद. चमार आणि भोंगी यांना सुद्धा सांगितलं की मी बौद्धधर्माचा स्वीकार करणारा तुम्हाला माझ्यासोबत यायचे आहे असं सांगितलं. आणि बौद्धधर्म म्हणजे त्यांना सांगितलं सगळं. तिसरी दिवस झाली महिलांची परिषद. महिलांना हे सांगितलं की तुम्ही ब्राह्मणांच्या महिलांसारखे का राहत नाही, ते जसे लुगडं घालतात तसे का तुम्ही लुगडी चुडी घालत नाही. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही ते सोन्याचे दागिने वापरतात, तुम्ही का पितळी तांब्याचे दागिने वापरता, हे सगळं फेकून द्या असं बाबासाहेब सांगतात. आणि त्यानंतर महिला जाऊन आपला पहिरावा चेंज करतात, जे चांगल्या पद्धतीने लुगडं घालतात आणि पुन्हा येऊन बाबासाहेबाला सांगतात, दाखवतात. आणि बाबासाहेब म्हणते हां ओके ठीक आहे. म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला कपडे कसे घालायचे हे सुद्धा शिकवलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांचे किती उपकार आमच्यावर आहेत ते यावरून शिकतात. आणि 4थ्या दिवशी जे परिषद झाली ती होती फक्त महारांची. आणि महारांच्या परिषदेत बाबासाहेब काहीच सांगितले नाही, फक्त एवढंच सांगितलं मी तारीख सांगेन त्या ठिकाणी येऊन जा, संपला विषय. तर या पद्धतीने बाबासाहेबांनी हे परिषदे घेतली आणि असे प्रचार करता करता बाबासाहेबांनी तब्बल 21 वर्ष करत आले. आणि 18 मार्च 56 एक वाक्य फेमस आहे की मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. हे वाक्य बाबासाहेबांच्या 18 मार्च 56ला कधीच म्हटलेलं नाही. हा चुकीचा प्रचार सुरू आहे, स्वतःच्या मनाने जोडलेला आणि स्वतःची पुढी सेकण्यासाठी. हे राजकीय लोक फक्त हे वाक्य उच्चारतात, ठीक आहे. असं बाबासाहेबांनी म्हटलेलं नाही. बाबासाहेब त्या भाषणात मी 2-3-4दा हे त्या तारखेचे भाषण वाचलं तेव्हा माहीत पडलं की बाबासाहेब म्हणतात की आमच्या समाजातले शिकले सवरले लोक हे आपल्या समाजाकडे दुर्लक्ष करतात, शिकल्या सवरल्यानंतर त्याचे अभाव आहे तो धार्मिक नसल्यामुळे. म्हणजे बाबासाहेबांनी धार्मिकतेला महत्त्व दिलेलं आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने हे थोडं धार्मिक जर असतं तर त्याला त्याच्याबद्दलची जाणीव होईल. जर तो धार्मिकच नाही त्याला त्याची काही माहिती होणार नाही. बाबासाहेबांना धार्मिकतेला महत्त्व दिलेलं आहे. आणि बाबासाहेबांची प्रशंसा सुद्धा प्रशंसा केली तो आहे न्यायी आणि श्रद्धावान व्यक्ती, त्याची बाबासाहेबांनी तारीफ केलेली आहे. तर या पद्धतीने हे चालत आणलं. आणि बाबासाहेबांनी मग नंतर बाबासाहेब 56ला भाषण देताना असे म्हणतात की मला हे दीक्षाविधी घेण्यामागे काही लोक विचारतात की तुम्ही नागपूरच का निवडलं. तर त्यामागे काही लोक म्हणतात की इथे RSSची हेडक्वार्टर आहे, RSSची शाखा आहे, त्यामुळे तुम्ही नागपूर निवडलं का. बाबासाहेब म्हणतात की माझ्याजवळ कोणाला नाक खाजून अपशकुन करण्या एवढा वेळही नाही, माझं काम एवढं मोठं आहे. म्हणजे हे उत्तर देताना असं म्हणतात की माझं काम एवढं आहे की कोणाला नाक खाजून अपशकुन करावं एवढं माझ्याकडे वेळही नाही. आणि RSSची शाखा इथे आहे हे माझ्या मनाला प्रश्न कधी शिवलेला नाही. या पद्धतीने बाबासाहेब म्हणतात. मग त्याच्या समोर बाबासाहेब सांगतात की नागपूर का निवडलं, कारण की इथे अगस्ती म्हणजे नाग लोकांचं द्रविड लोकांसोबत युद्ध व्हायचं आणि यामध्ये सर्व नागवंशीय लोकांना त्यांनी मारून टाकलेलं होतं. एका अगस्ती मुनीने एकाच नागाला वाचवलं आणि त्याचे आपण वंशज. बाबासाहेब 15 ऑक्टोबर 1956ला नागपूरला की त्याचे आपण
वंशज आणि त्यांना एक महापुरुष पाहिजे होता व त्यांना ते महापुरुष बुद्ध मिळाले आणि त्यांनी बुद्ध धर्माच्या जगामध्ये ते पूर्ण देशामध्ये जर प्रचार केला असेल तर नागवंश लोकांनी प्रचार केलेला आहे आणि यामुळे नागपूर मी हे निवडलेलं आहे आणि यावरूनच यांच्याच नागवंशांच्याच लोकांच्या नावावरून या शहराचे नाव नागपूर हे ठेवलेलं आहे. तसेच इथून 24 मैल दूर इथे एक वाहणारी नदी तिचे नाव नाग नदी आहे असं बाबासाहेब. तर या पद्धतीने बाबासाहेबांनी आम्हाला नागवंशांचे वंशज असं सांगून इथे दीक्षांतरित केलं आणि आम्ही 22 प्रतिज्ञा त्याच्या आधी बाबासाहेब म्हणतात की बौद्ध धर्मामध्ये विधी व्हायच्या परंतु म्हणजे उपासक होण्याची विधी नव्हती, म्हणजे दीक्षा देण्याची विधी नव्हती. त्यामुळे फक्त संघामध्ये दीक्षा घेण्याची होती तर ते फक्त भिक्खू संघामध्ये दीक्षा घ्यायची विधी होती. परंतु बाबासाहेबांनी उपासकांना सुद्धा दीक्षा देण्याची विधी ही बाबासाहेबांनी 56ला नव्याने आणलेली आहे. बाबासाहेब म्हणतात की याच प्रकारे म्हणजे ख्रिश्चन धर्माच्या प्रचार जसा प्रकारे ख्रिश्चन मिशनरी ज्या प्रकारे प्रचार करतात त्या प्रकारे तुम्ही बौद्ध धर्माचा प्रचार करावा. या प्रसंगी टायमाचं भान घेऊन या प्रसंगी एवढंच बोलतो, इथेच थांबतो. सर्वांना जय हिंद.